36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त बोदवड तालुक्यातील जामठी येथील श्री गायत्री विष्णू मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही पंचकुंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. गेल्या तब्बल 40 ते 50 वर्षांपासून या मंदिरामध्ये पंचकुंडी महायज्ञाची ही धार्मिक परंपरा अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं सहभागी होत असतात. सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं. आजूबाजूच्या गावांमधून तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं या धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. भक्तिमय वातावरणामध्ये पंचकुंडी महायज्ञामध्ये भाविकांनी सहभाग घेत धार्मिक विधींचा लाभ घेतला. विशेष म्हणजे गायत्री विष्णू मंदिरातील हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून सामाजिक प्रबोधनालाही मोठं महत्त्व देतोय. या कार्यक्रमामध्ये बालसंस्कार, अन्नप्राशन, व्यसनमुक्ती तसेच विविध समाजोपयोगी विषयांवर प्रबोधनपर व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला चांगले संस्कार, सामाजिक जाणीव आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येतोय. लहान मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, नवीन पिढीनं भारतीय संस्कृती आणि संस्कारांची जपवणूक करावी, तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी योगदान द्यावं या उद्देशानं या कार्यक्रमातून जनजागृती केली जाते. गेल्या अनेक दशकांपासून मंदिराचे विश्वस्त आणि स्थानिक नागरिक ही परंपरा श्रद्धेनं आणि सातत्यानं पुढे नेत आहेत. त्यामुळे या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाला परिसरात विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या कार्यक्रमामध्ये जामठी गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं आवडीनं सहभागी होत असतात. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक आणि बालकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय. धार्मिक कार्यक्रमासोबतच समाज प्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम गेल्या 40 ते 50 वर्षांपासून सुरू असल्याने जामठीच्या गायत्री विष्णू मंदिरातील पंचकुंडी महायज्ञ ही परिसरातील एक श्रद्धेची आणि सामाजिक एकोपाची परंपरा बनली आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं होतं. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. नागपंचमीच्या पावन पर्वावर धार्मिक श्रद्धेसोबतच समाजोपयोगी उपक्रम, संस्कार आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. 40 ते 50 वर्षांची परंपरा, धार्मिक श्रद्धेसोबत समाज प्रबोधनाचा वारसा आणि आजही भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग जामठी येथील गायत्री विष्णू मंदिरातील पंचकुंडी महायज्ञानं नागपंचमीच्या निमित्तानं भक्तिमय आणि सामाजिक संदेश देणारं वातावरण निर्माण केलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सुरेंद्र पाटील, बोदवड.